नगरपंचायत नगर परिषदांसाठी मतदान सुरू असतानाच मतमोजणी 19 दिवस पुढे ढकलल्याची माहिती आली। त्यामुळे निवडणूक विभागाने मतमोजणीची केलेली संपूर्ण तयारी वाया गेली असून प्रशासनाचा खर्च वाढलाय। या निर्णयाने उमेदवार, कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये उलटसुलट चर्चांना ऊत आलाय। दुसरीकडे स्ट्रॉंग रूम मध्ये राज्य राखीव दलाच्या जवानांचा तर बाहेर पोलिसांचा खडा पहारा आहे। जिल्ह्यातील नगरपंचायती, नगरपरिषदा अशा 13 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान घेण्यात आलं। मतदानानंतर दुसऱ्या दिवशी मतमोजणी होणार असल्यानं निवडणूक विभागातील अधिकारी आणि कर्मचारी मतदान प्रक्रियेवर नजर ठेवत मतमोजणीच्या तयारीत गुंतले होते। मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली असतानाच दुपारी न्यायालयानं मतमोजणी पुढे ढकलल्याची वार्ता झळकली। समाज माध्यमांवरही ही वार्ता प्रसारित होताच उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची एकच घालमेल झाली। आता ही मतमोजणी 21 डिसेंबरला होणार आहे। या काळात स्टँड बायवर ठेवलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 19 दिवसांची अतिरिक्त जबाबदारी पेलावी लागणार आहे। स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम मशीनचं संरक्षण करण्यासाठी राज्य राखीव दलाच्या जवानांचा खडा पहारा असून बाहेरही स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मतमोजणी लांबणीवर गेल्यानं उमेदवार आणि त्यांच्या समर्थकात तणाव वाढलाय। निकालासाठीची धाकधूक आणि प्रतीक्षा यामुळे सर्वांची मानसिक तगमग वाढतीये। स्ट्रॉंग रूम मधील ईव्हीएम मशीनचं पुढील 19 दिवस कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत जतन करणं हेच प्रशासनापुढचं मोठं आव्हान आहे।